Yesterday I taught you about random variable, and there are two types of random variable. One is discrete and second is continuous random variable. Now today we will see few examples, and you have to differentiate the examples which examples are of belongs to discrete and which example belongs to continuous. Let us see. See, identify random variables as either discrete or continuous in each of the following situations. Okay. Also write the range wherever it is possible. So, see the example. Before example, I will revise you. What is discrete random variable? It is a type of random variable. सोप्या भाषेत म्हटलं तर ह्या रॅन्डम व्हेरिएबल मध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपण ते फायनाइट असो की इनफायनाइट, पण इनफायनाइट असे नसतात. इनफायनाइट काउंटेबली इनफायनाइट असतात. इनफायनाइट आकडा नसते, काउंटेबल असते. काल आपण दोन सॅम्पल स्पेस बघितल्या. एक फायनाइट होती 3 कॉइन्स आर टॉस्ड, तर त्याच्यात फायनाइट सॅम्पल स्पेस आली आणि एक्सच्या व्हॅल्यू सुद्धा फायनाइट येतात. आणि दुसऱ्या सॅम्पल स्पेस मध्ये इनफायनाइट सॅम्पल स्पेस होती, त्याच्यात काउंटेबली इनफायनाइट एक्सच्या व्हॅल्यूज होत्या. सो सच टाइप ऑफ व्हॅल्यूज इन विच एक्सच्या व्हॅल्यूज जर रोस्टर फॉर्म मध्ये सेटच्या रोस्टर फॉर्म मध्ये लिहिता आल्या, डिस्क्रीट आयसोलेटेड व्हॅल्यूज लिहिता आल्या, तर आपण त्याला डिस्क्रीट म्हणतो. आणि कंटिन्युअस मध्ये कंपल्सरी एक्सच्या व्हॅल्यूज इनफायनाइट असतात. आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलची स्पेशालिटी काय? फक्त तुम्हाला एका विशिष्ट इंटरव्हल मध्ये त्या सर्व व्हॅल्यूज असतात. एक्सच्या व्हॅल्यूज फॉर एक्झाम्पल टेम्परेचर ऑफ द डे, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, स्पीड ऑफ अ व्हेकल, खूप सारे एक्झाम्पल घेतले, आणखीन घेऊ आपण आता. ठीक आहे. सो ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ दिस कंटिन्युअस. तर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल मध्ये कसं असते, तुम्हाला तुमची गाडीची स्पीड आहे समजा, तर गाडीची स्पीड कितीनं चालवली असं नाही बोलताय, 40 चालवली. 0 पासून 40 असा 40च्या स्पीड नाही. हे आपला काटा आहे ना स्पीडोमीटरचा, इथं कुठंतरी 40 आहे. 40 कंटिन्युअस नाही चालली गाडी. गाडी 0 पासून चालू झाली. 0 पासून 1 2 3 4 पुरे 40 पर्यंत आकडे कव्हर झाले. किती स्पीडनं तुम्ही एक्सिलेटर वाढवा, पण यानं काट्यानं काय केलं, या स्पीडोमीटरच्या निडलनं यांनी सगळ्या स्पीड 0 पासून 40 पर्यंत इथं जेवढे नंबर आहे ते तर कव्हर केलेच, पण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये जेवढे नंबर आहे ते इथं लिहिल्या जात नाही, लिहिल्या जाऊ शकत नाही. दे आर ऑल आर कव्हर्ड बाय दिस निडल. जेव्हा तुम्ही स्पीड वाढवली 0 नंतर 0.1 आला, इथं नाही आहे. 0.001 आला, 0.005 आला, सर्व आले आणि असं करता करता 40 पर्यंत पोहोचला. सो देअरफॉर इन कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल असे दोन टोक सांगता येते आणि दोन टोकच्या मधातले सगळे पॉइंट यांनी कव्हर केले आहे. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स. सच एक्झाम्पल इज ऑफ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. काल आपण डिटेल पाहिलाय, खूप मोठा पिरियड घेतलं त्याचं. आज फक्त आता याचा पहा. ठीक आहे. कंटिन्युअस मध्ये इनफायनाइट नंबर्स असतात. सी एक्झाम्पल, अ पेज इन अ बुक कॅन हॅव एट मोस्ट 300 वर्ड्स. व्हॉट इज द मिनिंग? एका पेजवर एक बुक आहे, त्याचा पेज आहे, त्या पेजवर जास्तीत जास्त 300 शब्द राहतात. कोणती बुक घ्या. फॉर एक्झाम्पल आय टेक दिस बुक. तर या बुक मध्ये या पेजवर जास्तीत जास्त किती वर्ड लिहिले आहे? 300 वर्ड्स. या पुऱ्या पुस्तकची, या पुऱ्या बुकची स्पेशालिटी आहे. कोणत्याही पेजवर जा तर जास्तीत जास्त त्या पेजवर 300, ऍट मोस्ट 300 वर्ड्स. आता पुढे काय म्हणते तो पहा. X is a random variable. तो डिफाइन करते नंबर ऑफ मिसप्रिंट्स ऑन अ पेज. एका पेजवर मिसप्रिंट होते कधी कधी,
एखादा इक्वल टू विसरून जाते किंवा आणखीन काही आपले शब्दाची स्पेलिंग रॉंग होऊन जाते. सो बोलो नंबर ऑफ मिसप्रिंट किती राहू शकतात. नंबर ऑफ मिसप्रिंट यक्स म्हणजे काय, नंबर ऑफ मिसप्रिंट्स ऑन वन पेज. एका पेजवर जास्तीत जास्त 300 वर्ड्स आहे. तर रॉंग किती होऊ शकतात मिसप्रिंट करताना, टायपिंग करताना. ओके, पुऱ्या पेजवर 0 राहू शकते. ऑलमोस्ट ऑल शुड बी करेक्ट. ओके, एखादी मिसप्रिंट राहू शकते, 2 मिसप्रिंट राहू शकते, 3 मिसप्रिंट राहू शकते, 4 राहू शकते, अँड जास्तीत जास्त 300 राहू शकते. याच्यावर नाही राहू शकत, काऊन की त्याच्यावर वर्डच नाही आहे पेजवर. एका बुकच्या एका पानावर किती पेज शब्द आहे, ऍट मोस्ट 300 वर्ड्स. देअरफॉर नंबर ऑफ मिसप्रिंट तुम्ही किती म्हणजे किती राहू शकतात अपेक्षा. सो दिस इज अपेक्षा. 0 एखाद्या पन्न्यावर 0 राहू शकते, 1 राहू शकते, 2 राहू शकते. दीज आर नंबर ऑफ मिसप्रिंट्स ऑन वन पेज, जास्तीत जास्त. ओके, बोला याला आपण आयसोलेटेड व्हॅल्यूज लिहिले आहे, लिमिटेड आहे, फायनाइट सेट आहे. यक्सचं फायनाइट सेट आहे तर बिंदास हे डिस्क्रीट आहे, हे इनफायनाइट चालते. परंतु अशा पद्धतीचं सेट तयार झाला पाहिजे, रोस्टर फॉर्मचा सेट तयार झाला पाहिजे. सो दिस इज कॉल्ड डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, सोल्युशन मध्ये फक्त 2च लाईन उत्तर द्यायची आहे. हे जे रँडम व्हेरिएबल आहे डिस्क्रीट आहे की कंटिन्युअस आहे. ठीक आहे, डिस्क्रीट आहे तर काऊन आहे. आता डिस्क्रीट मध्ये काय असते, एक तर असा फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात किंवा इनफायनाइट काउंटेबल असतात. ठीक आहे, सो मी फक्त एवढं लिहितो, काही जास्त लिहायची गरज नाही. रँडम व्हेरिएबल एक्स इज फायनाइट, आणि फायनाइट वाला तर कंपल्सरी डिस्क्रीट असतो, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. देअरफॉर एक्स इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ठीक आहे, आणि ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहे यालेच म्हणतात रेंज. त्याने काय म्हणतात, ऑल्सो राईट द रेंज वेअर एव्हर पॉसिबल. रेंजचा मतलबच हे आहे, रेंज काल सांगितलं नाही, पण हे ज्या एक्सच्या व्हॅल्यू लिहितो की नाही त्यालाच म्हणतात रेंज. रेंज ऑफ एक्स इज इक्वल टू झालं. असं सेटचा सिम्बॉल नाही म्हणून चालते, काही हरकत नाही. ओके, एवढंच प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहे हे तुमचं डिस्क्रीट आहे की कंटिन्युअस आहे एवढं सांगायचं आहे, आणि एक्सच्या व्हॅल्यू असं तर लिहायचं आहे. संपलं प्रॉब्लेम. ओके, लेट अस सी फ्यू मोर इझी आहे क्वेश्चन आजचा. नंबर ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट इन अ क्लास ऑफ 50 स्टुडंट्स. एका क्लासमध्ये 50 स्टुडंट आहे तर प्रेझेंट किती आहे हे सांगायचं. हाऊ मेनी स्टुडंट्स आर, हेच यक्स आहे. अरे हे यक्स आहे, यक्स दिला नसून म्हणजे हे स्वतःच यक्स आहे. यक्स म्हणजे कोण, इट इज अ सिम्बॉल ऑफ रँडम व्हेरिएबल. तर बोला पहिले आपण आहे ना यक्सच्या व्हॅल्यू घेऊ म्हणजे समजते. चला, प्रेझेंट घेतेच आपले क्लास टीचर. तर सांगा नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट किती आहे. टोटल स्ट्रेंथ इज 50. एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी 0 राहू शकते प्रेझेंट. ओके, एखादा असं होते खूप पाऊस आला, खूप थंडी पडली तर 0. 1 प्रेझेंट राहू शकते, 2 राहू शकते, 3 राहू शकते. राईट ऑल पॉसिबिलिटीज. जे कधी पॉसिबल नाही ते लिहून टाका, म्हणजे 0 प्रेझेंट राहणे वगैरे वगैरे. 50 चे 50 राहू शकते. बोला इफ इट इज अ फायनाइट सेट आणि अशा पद्धतीने रोस्टर फॉर्म मध्ये लिहिल्या गेलं आहे तर इट इज कंपल्सरी डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ठीक आहे, सो एवढंच लिहा लागते, काही जास्त लिहायचं काम नाही. सोल्युशन मध्ये काय लिहायचं, हिअर रँडम व्हेरिएबल गिवन रँडम व्हेरिएबल इज फायनाइट. Therefore, it is discrete random. And here I range.
बस इसकोच रेंज, दुसरं काही नाही, मस्त काम झालं. See here, one more example is written. Number of floors in a building. किती मजल्या बनल्या आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये. सर्व बिल्डिंगचं काय आता हिशोब लावा. दिस इज यक्स. हे स्वतःच यक्स आहे. बोला नंबर ऑफ फ्लोर 0 नाही राहू शकत. बिल्डिंग आहे तर कमीत कमी एक फ्लोर तरी राहणार. ठीक आहे. 2 नाही राहू शकते. 2 मजली तर 2 माल्याची 2 मजली. 3 असली तर 3, 4, 5. फायनेट आहे. हे डॅश लावलं म्हणजे इनफायनेट नाही आहे. काउंटेबल आहे पण फायनेटच आहे. बिल्डिंग असते 100 माले, 101 मालेचे असते बिल्डिंग. ठीक आहे. तर आता फॉरेन मध्ये असतात, आपल्या भारतात फार कमी असेल. सो देअरफॉर पण फायनेट आहे. हे डॅश डॅश लावलं म्हणजे इनफायनेट नाही आहे. सो दिस इज अगेन डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. फायनेटच आहे, प्रश्नच नाही. सो बिल्डिंग फ्लोरच्या बिल्डिंग हे आपल्या नंबर ऑफ फ्लोर्स फायनेटच असतात. सो परत हेच आन्सर. रँडम व्हेरिएबल इज गिवन. रँडम व्हेरिएबल इज फायनेट. असं आन्सर हेच लिहायचं. वापस हेच लिहून घ्या. आता काय डबल मी काही लिहत नाही. सो हे प्रॉब्लेम मोडतो. याचा आन्सर हेच आहे. एक्सच्या व्हॅल्यूज कसे लिहिणार. सो इट इज डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. 1, 2, 3, 4 प्लस. ठीक आहे. इट इज फायनेट. इनफायनेट नाही आहे. परंतु किती माले आहे काय माहित. 50 माल्याची आहे की 100 माल्याची आहे आपल्याला काय माहित. म्हणून एवढा डॅश लिहून सोडून देतो आपण. ठीक आहे. वी कॅन राईट हियर ऑल्सो. पण राहू द्या, आपल्याला इनफ आहे. हे असं इनफायनेट सेट असलं तरी चालते. काउंटेबली इनफायनेट म्हणतात त्याने. तर ते काल प्रकार शिकवलाय. पण हे इनफायनेट नाही आहे. काउंटेबल तर आहे ते बिल्डिंग असल्यावर. ठीक आहे. पण दिस इज फायनेट एक्झाम्पल. सो देअरफॉर हे एक्सच्या व्हॅल्यूजला रेंज म्हणतात. आणि तुम्हाला 2 उत्तर द्यायचे आहे. एक तर डिस्क्रीट आहे की नाही, आणि डिस्क्रीट असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. सी सम मोर. A player goes to gymnasium regularly. हे एक्झाम्पल एक्सपेरिमेंट आहे. आणि हे यक्स दिला आहे. व्हॉट इज यक्स. एक प्लेयर जिम मध्ये दररोज जाते. ठीक आहे. आणि मग यक्स काय आहे. रिडक्शन ऑफ हिज वेट इन अ मंथ. एका महिन्यात त्याचा वेट किती रिड्यूस झाला. दॅट इज यक्स. तर आपण म्हणू सर 5 किलो झाला. असं नाही. एका दमाला 5 किलो झाला का. बोला. आपण तो महिन्याच्या शेवटी मोजलं तर 5 किलो कमी झाला. पण कमी जे झाला ते सगळे रिडक्शन म्हणजे कमी होणे. तर 0 ग्रॅम पासून बोला नंतर 1 ग्रॅम असं एक थेंब रिड्यूस झालेला आहे. एवढं इझी नाही आहे. 5 किलो उत्तर आला म्हणजे शेवटचा उत्तर आहे. 5 किलो रिड्यूस झाला सर. परंतु 0 ग्रॅम पासून 0 नंतर 0.1 ग्रॅम रिड्यूस झाला. 0.15 ग्रॅम रिड्यूस झाला. 0.2 पर्यंत येत आहे. तर सगळे नंबर जे रिड्यूस होण्याचे आहे, आपले वेट जे रिड्यूस होते ते असं नाही होत. एका नंबर सर उद्या 1 किलो झाला माझा. परवा आणखी 4 दिवसानं 2 किलो झाला सर. असं नाही बोलत आहे. 1 किलो होईपर्यंत जेव्हापर्यंत 1 किलो होते हे मधले सर्व नंबर धीरे धीरे एक थेंब रिड्यूस होते. ब्लडचा एक थेंब रिड्यूस होता 1 किलो पर्यंत पोहोचतो. 1 नंतर 2 किलो पर्यंत एक थेंब रिड्यूस होता पोहोचतो. असं करता करता 5 किलो पर्यंत एक थेंब. या दोघांच्या मधात जेवढे नंबर्स आहे आपल्या मॅच होते तेवढे सर्व थेंब समजा इनफायनाइट ते सगळे एक थेंब कमी होता 5 किलो शेवटचा रिझल्ट आहे. देअरफॉर यू कॅन स्पीक इंटरवल. याच्यात कसे आहे आपण सेट नाही लिहू शकत. इंटरवल असं लिहू शकत नाही. हे 5च झाला काय आपल्याला म्हणून हे नाही. आता एक एक्झाम्पल घेतला आहे आपण. 5 किलो रिड्यूस झाला एका महिन्यात. परंतु 0 पासून 5 पर्यंत सगळे नंबर यांनी कव्हर केले. इट इज इनफायनाइट सेट. आणि इंटरवल मध्ये
एका विशिष्ट इंटरवल मध्ये सगळे नंबर कव्हर करत असाल आणि इनफायनाइट तर आहे तेच. सो दिस इज कॉल्ड कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हे एक्झाम्पल कंटिन्युअस आहे. याचा आपण सेट करू शकतो. अशाने बनवू शकते 0 1 2 3 4 5 असं नाही बनवू शकतो. याच्यात नाही बनवता येत. सो देअरफॉर सोल्युशन मध्ये एवढंच लिहायचं. सो x is infinite. हे इनफायनाइटच असतं सेट आणि दोन टोक सांगता येते बस. देअरफॉर x is continuous continuous random variable. That's all. याच्यात आपण जे रेंज म्हणतो ना x च्या व्हॅल्यू लिहितो ते नाही लिहित आहे. आता माझा 5 किलो रेडियस झाला, तुमचा अलग झाला असं तर म्हणून ते रेंज लिहित आहे. काऊन की रेंज घ्यायला गेलो तर 0 किलोग्रॅम, मग 0 नंतर 0.1 किलोग्रॅम असं नाही लिहित आहे. 0.1 चा आधीला नंबर आहे. ते सगळं रेडियस झाले, थेंब रेडियस झाला, समजलं तुम्हाला. सो हिअर जेव्हा कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल राहील तेव्हा x च्या व्हॅल्यू लिहायच्या नाही. रेंज नसते असं समजून चाला. दोन टोक असते पण टोक माहित नाही. ठीक आहे. सी दिस स्पीड ऑफ अ व्हेइकल हे स्वतःच x आहे. आता सुरुवातीला मी एक्झाम्पल सांगितलं स्पीड ऑफ अ व्हेइकल एकदम एक्सप्लेन केलं. बोलो 40 च्या स्पीडने चालली गाडी इथं, पण डायरेक्ट काय 40 वर थोडी पोहोचला काटा किलोमीटर मध्ये. तर 0 पासून 40 पर्यंत जेवढे नंबर आहे हे जे निडल आहे असं पुरा कव्हर करत गेलं. आपल्या मॅथ मध्ये काय नंबर आहे इथं थोडेफार असतात 5 10 20 असे, परंतु आपल्याला तसं नाही पाहिजे. आपल्याला पुरा हे जे काटा असते ते पुरा कव्हर करता करता 40 पर्यंत जाते. देअरफॉर दोन टोक घेतले आपण फक्त, मधले नंबर सगळं कव्हर्ड आहे त्याच्यात. सो सच टाइप ऑफ इंटरवल, एका विशिष्ट इंटरवल मध्ये जर सर्व नंबर आपले कव्हर करत असाल सो इनफायनाइट राहतात ते, अँड दॅट इज कॉल्ड कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. परत याचा जो आन्सर आहे हेच आहे. वापस हेच लिहायचं आहे. पहिले क्वेश्चन लिहायचा अँड मग आन्सर लिहायचा. आपण इंटरवल लिहू शकत नाही काऊन की हे काम नाही. मी एवढ्या याने चालवतो, तुम्ही कोणत्या स्पीडला, तुम्ही 110 च्या स्पीडने चालू शकता. याला यक्स मान, यक्स दिलं नसलं तर हे स्वतःच यक्स असते. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, आपलं गॅस सिलेंडर असते. बोलो व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आता आणताना तर 14.2 असते केजी, त्याच्यावर लिहिलं असते म्हणून सांगतो. किती असते माहित नाही मध्ये, म्हटलं 14.2 किलोग्रॅम असते. परंतु जेव्हा तुमचा गॅस बर्न होत जाते तर हळूहळू रिड्यूस होत जाते. अँड एव्हरी ग्रॅम इज रिड्यूस्ड, एव्हरी ग्रॅम मायक्रोग्रॅम इज रिड्यूस्ड. तो गॅस रिड्यूस होता होता 0 ग्रॅम 0 किलोग्रॅम पर्यंत पोहोचतो. म्हणून मी फक्त दोन टोक सांगू शकतो किती रिड्यूस झाला. 14.2 नंतर डायरेक्ट 13 झाला सर, 13 किलोच राहिला असं नाही. याच्यापासून 13 किलो पर्यंत येता येता सर्व मिलीग्रॅम ग्रॅम असे म्हणजे बर्न होत गेला तो. सो एव्हरी पॉइंट इज रिड्यूस्ड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. असं बर्न होता 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 सिलेंडर जेव्हा खाली होते तर 0 समजून चालू हो. ठीक आहे. सो देअरफॉर दोन टोक सांगता येते याच्यात. अँड मधले सर्व नंबर कव्हर्ड आहे व्हॉल्यूम ऑफ द गॅस मध्ये. काऊन की जेव्हा बर्न होईल ना तेव्हाचा व्हॉल्यूम सांगा लागते इथं. बर्न आता आज किती बर्न झालाय माहित नाही मला, झालाय पण बर्न तो होऊनच राहणार नाही. सो देअरफॉर सच टाइप ऑफ याच्यात इनफायनाइट नंबर्स असतात. सो अगेन हे जे कंटिन्युअस आन्सर एकच राहते. असं लिहायचं. given random variable is infinite, therefore it is continuous random.
continuous random variable. बस हे नाही लिहायचं झिरो. कंटिन्युअस मध्ये हे नंबर लिहू नये, त्याची रेंज नसते. चला नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ अटेम्प्ट्स रिक्वायर्ड बाय अ कॅन्डिडेट टू क्लिअर IAS एक्झाम. तर काल एक्सप्लेन केलं होतं मी. ठीक आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट IAS एक्झाम टफेस्ट एक्झाम आहे. ठीक आहे. आणि क्लास 1 सुपर क्लास 1 ऑफिसर बनते त्या एक्झामला. सो नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणून क्लिअर व्हायला वेळ लागतो थोडासा. जर याले यक्स बोला तर बोला यक्स इज इक्वल टू बोलो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होऊ शकते. खूपच एकदम तीक्ष्ण असलं पोरगा तर फर्स्ट अटेम्प्ट किंवा सेकंड अटेम्प्ट तुमच्या नीट एक्झाम सारखी एक्झाम समजा असं समजून चाला JEE सारखी. ठीक आहे. इथं समजा JEE लिहिलं तर किती अटेम्प्ट लागले तुम्हाला? 1 attempt, 2 attempt, 3 attempt, 4 attempt. Of course, this is also finite. ये डॅश लिहिलं म्हणजे इनफायनाइट नाही आहे. म्हणजे काय मरेपर्यंत तुम्ही मरेपर्यंतही फायनाइटच होते. मरेपर्यंतही परीक्षा दिली तरी फायनाइटच होते. ठीक आहे. आयु काय खूप मोठा थोडी असते आपल्याला, आहे की नाही. तरी एक विशिष्ट एज पर्यंतच एक्झाम देता येते. 35 वर्षापर्यंत 40 वर्ष जे काही असं जे एज लिमिट असते प्रत्येकाची. सो त्या लिमिट पर्यंत जेवढे नंबर राहील इट इज फायनाइट क्वांटिटी. सो देअरफॉर अशा प्रकारचे जे यक्स लिहिला जाते रोस्टर फॉर्म मध्ये. सो दिस कॉल्ड डिस्क्रीट म्हणजे आयसोलेटेड अशा व्हॅल्यूज लिहिल्या जाते. ओके. याचा आन्सर लिहिताना इथं लिहायचं गिवन रॅन्डम व्हेरिएबल सोल्यूशन या फिर गिवन. हा ठीक आहे ना. गिवन रैंडम वेरिएबल is finite. Finite है. Therefore, it is discrete random variable. Discrete random variable. Therefore, आता याची रेंज आहे. रेंज is equal to x. बस ते x च्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 आपल्याला माहित नाही किती अटेम्प्ट घेतल्या. But it is finite quantity. Listen. Next question. 4 cars are selected from showroom. आता कारच्या बाबतीत माहित आहे, एक पेट्रोलची कार असते, एक डिझेलची कार असते ना. पण समजा काही लिहिलं नाही, त्या डिक्कीवर लिहिलं असते पेट्रोल डिझेल, ते समजा लिहिलं नाही, कोऱ्या कारवरून ओळखता नाही की डिझेलची आहे की पेट्रोलची आहे. म्हणून शोरूम मधून तुम्ही 4 कार निवडून घ्या. फक्त तुम्हालाही माहित नाही कोणती कार आहे, डिझेलची आहे की पेट्रोलची आहे. आता एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल. पहा, नंबर ऑफ कार्स हॅव्हिंग डिझेल इन. तुम्ही जे निवडल्या कार्स त्या नंबर ऑफ कार्स कशा पाहिजे? डिझेल. तुम्हाला तर 4 निवडायचं काय? 4 कार्स आर सिलेक्टेड. 4 कार तुम्ही निवडून घ्या. शोरूम लय मोठा असते, 4 कार कोणत्याही निवडून घ्या. आता मला सांगा, होऊ शकते तुम्हाला माहित काहीच नाही, कारण की लिहिलं नसते ना पेट्रोल आहे डिझेल आहे. ठीक आहे. तर 0 कार मे बी प्रेझेंट. सगळ्याचे सगळे पेट्रोल वाले सिलेक्ट झाले म्हणजे देयर इज नो कार हॅव्हिंग डिझेल इंजिन. 1 कार राहू शकते, 3 पेट्रोलची 1 डिझेलची, 2 कार राहू शकते, 3 राहू शकते. 4च्या जे तुम्ही सिलेक्ट केल्या दे मे बी ऑफ डिझेल. समजले का? तर बोला एक्सच्या व्हॅल्यू संपल्या. एक्सच्या व्हॅल्यू जर फायनाइट आल्या तर कंपल्सरी काय झाला? दिस एक्स रॅन्डम व्हेरिएबल इज डिस्क्रीट. बस चुपचाप लिहायचा एक्स इज फायनाइट. मग डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. एक्स इज फायनाइट. हे फायनाइट हो एक्सच्या व्हॅल्यू. Therefore, हे नंतर लिहायला लागते. So therefore, x is a discrete random variable. Discrete असं पुरा लिहायचं. असं जीवावर आलं सांगतो आर बी नका लिहू. रॅन्डम व्हेरिएबल. आणि दिस इज द रेंज ऑफ x. बस झालं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. A sample of 10 batteries is selected. जसं कार निवडले की नाही तसं
10 बॅटरीचा शोरूम आहे, बॅटरीचं शॉप आहे, तिथून बॅटरी असते कारची, आपली इन्व्हर्टरची, त्या बॅटऱ्या निवडल्या. आता X is number of batteries that failed within 1000 hours. बॅटरीची एक म्हणजे गॅरंटी असते माहिती आहे, 1 वर्षाची गॅरंटी किंवा 2 वर्षाची गॅरंटी, 24 महिन्याची गॅरंटी असे देतात ते. मग 24 महिन्याच्या अंदर म्हणजे 2 वर्षाच्या अंदर जर ते खराब झाली तर तुम्हाला रिप्लेस करून भेटते. तर त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. तर 10 बॅटरी तुम्ही आणल्या, सिलेक्ट केल्या म्हणजे आणल्या घरी, ठीक आहे. तर नंबर ऑफ बॅटरीज दॅट फेल विदिन 1000 hours. 1000 hours म्हणजे 2 वर्ष समजून घ्या, म्हणजे ते हवर मध्ये चालतात की नाही. 2 वर्षाची जी गॅरंटी असते ते याच्यासाठी आहे. 1000 तासाची गॅरंटी आहे असं समजा. 2 वर्ष न बोलता 1000 तासाची एका बॅटरीची गॅरंटी आहे. बोला नंबर ऑफ बॅटरी 1000 तासाच्या पेक्षा फेल किती होऊ शकतात, म्हणजे आपल्याला रिप्लेस करायला बरं राहील. तर ते Xच्या व्हॅल्यू सांगा तुम्हाला. Xच्या व्हॅल्यूज बोलो. नंबर ऑफ बॅटरीज 0 बॅटरी मे फेल. 10चे 10 1000 तासाच्या वर चालू शकतात, गॅरंटी पिरियडच्या वर. 1 बॅटरी चालू शकते, सॉरी 0 बॅटरी फेल होऊ शकते, 1 बॅटरी सुद्धा फेल होऊ शकते, ठीक आहे. 1 बॅटरी फेल झाली म्हणजे 9 बॅटऱ्या चांगल्या निघाल्या, अबाव गॅरंटी पिरियड ते चालणार आहे. 2 बॅटरी सुद्धा राहू शकते. टोटल 10 बॅटऱ्या आहेत तर 10च्या 10 फेल होऊ शकते. सो देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ X आर दिस मच. आन्सर हेच राहणार. परत हे फायनाइट सेट आहे, सो दिस इज द रिस्पॉन्स. 10 पर्यंत हेच आन्सर वापस रिपीट करा याच्यासाठी. फक्त हे बदलले, बाकी नाही, याचा आन्सर सेम. समजले का? सो आन्सर काही दम नाही या प्रॉब्लेम मध्ये आजच्या. फक्त ओळखायचं आहे डिस्क्रीट आहे की हे आहे कंटिन्युअस. An economist is interested the number of unemployed graduate in the town of population 1 lakh. एका टाउनची पॉप्युलेशन 1 lakh आहे. हे स्वतःच X असते. आता हे X आहे. नंबर ऑफ अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट्स. बोला एका लाखाच्या पॉप्युलेशन मध्ये अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट किती राहू शकतात. एक टाउन आहे तर तसे तर कमी, ठीक आहे, सर्वचे सर्व राहणार नाही, परंतु खूप झाला समजा काही सर्व ग्रॅज्युएट त्या टाउन मध्ये सर्व इमॅजिन करा, सर्व ग्रॅज्युएशनच्या वरच त्याचे पोरं बाळा सर्व एकदम छोटे पोरच नाही, असं इमॅजिन करून चाला, राहत नाही असं. तर बोला नंबर ऑफ अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट असंही होऊ शकते. पुरा टाउनचे टाउन बेरोजगार असंही होऊ शकते, कारण की भारतात अशी परिस्थिती राहू शकते. ओके, सो देअरफॉर अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट किती राहणार. 0 राहू शकतात, सगळेचे सगळे एम्प्लॉइड राहू शकतात. ओके, 1 अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट राहू शकते, 2 राहू शकते, 3 अनएम्प्लॉइड राहू शकते. बेरोजगार ग्रॅज्युएट झालेले बेरोजगार किती. नंबर ऑफ अनएम्प्लॉइड ग्रॅज्युएट बोलो 4, 5, 6, 1 लाख पुरे बोलू शकतो आपण, काय हरकत आहे बोलायला. पुरा गावचे गाव अनएम्प्लॉइड राहू शकते, ग्रॅज्युएटही राहू शकते, शिकलेला, ठीक आहे. असं व्हॅल्यू लिहायला काय जाते, आपण इमॅजिन करा फक्त. ओके, सो देअरफॉर दिस सेट इज अगेन फायनाइट अँड बस आन्सर मध्ये आपण तेवढंच लिहिणार, डिस्क्रीट आहे. ओके, सो गिवन रॅन्डम व्हेरिएबल is finite, therefore it is discrete random variable. पूरा लिहून घ्यायचं. आणि हे आहे तुमची रेंज. नेक्स्ट एक्झाम्पल, अमाउंट ऑफ सायरप प्रिस्क्राइब बाय फिजिशियन. एखादी खोकल्याची, समजा आता खोकल्याचा आहे थोडा कोरोनामध्ये, तर खोकल्याची सायरप दिली समजा, तर तो म्हणते 2 चम्मच सकाळी घ्या, 2 चम्मच संध्याकाळी घ्या. मग छोटा मुलगा असते, त्याची डोस कमी असते,
ठीक आहे. एखाद्याला हाय असते, हाय पॉवर, त्याची डोस जास्त असते. समजा 1 चम्मच पासून तर 2 किंवा 3 किंवा 4 स्पून पर्यंत, टीस्पून असं म्हणत असते घ्या. ठीक आहे. तर 1 पासून 4 त्याच्यामध्ये असंच लिहिलं असते. अडल्ट साठी, चिल्ड्रन साठी अलग अलग डोसेस असतात. ठीक आहे. पण चम्मच हे आपल्या घरचे कमी जास्त असते थोडे थोडे. ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. असं साधारणपणे समजा 1 चम्मच पासून 4 चम्मच पर्यंत, टीस्पून पर्यंत त्याचा डोस आहे. तर कोणाचा 1 चम्मच असते, कोणी त्याचा चम्मच मोठा असन, छोटा असन, त्याचा थोडासा ड्रॉप जास्त असते. असं करता करता सगळे ड्रॉप या 2 इंटरवल मध्ये कव्हर करता येते. दिस इज द डोज. हे डोज आहे. अमाऊंट ऑफ सायरप, ते डोज आहे घेण्याचा, फिजिशियन मध्ये दिला. देअरफॉर याच्यामध्ये 2 स्ट्रोक सांगितले. मधले सर्व आपण या दोघांच्या मधातलं सायरप घेता येते. 2 चम्मच घेता येते, 2.5 चम्मच घेता येते. देअरफॉर इट इज कंटिन्युअस रैंडम वेरिएबल. डायरेक्ट आंसर भी लिख सकते हैं, ऐसा कुछ नहीं. गिवन रैंडम वेरिएबल, रिजन लिहायची गरज नाही. फायनेट आहे, हे आहे, काय गरज आहे. प्रत्येक वेळेला रिजन नाही लिहिता येत. इज कंटिन्युअस रैंडम. गिवन रैंडम वेरिएबल इज, बस झाला आन्सर खतम. आणि तो जर कंटिन्युअस असेल तर हे रेन लिहायची गरज नाही. चला, आता भरपूर झाले एक्झाम्पल, ओळखू शकता तुम्ही. सी 2 मोर बस. अ पर्सन ऑन अ हाय प्रोटीन इज इंटरेस्टेड गेन ऑफ वेट इन अ वीक. याच्यात महत्वाचा हे 3 शब्द आहे. गेन इन अ वीक. चला, तो प्रोटीन खूप खाऊन राहिला, पण वेट गेन किती झाला. हे वेट, हाईट, एज याचे जे एक्झाम्पल आहे हे कंपल्सरी कंटिन्युअस आहे. काऊन? गेन ऑफ वेट इन अ वीक. एका आठवड्यात त्या पर्सनचं काय खाते जाऊ द्या, प्रोटीन खाते नाही खाते, पण वेट गेन किती झाला. दिस इज यक्स. गेन ऑफ वेट इज यक्स. सो देअरफॉर बोलो, जेवढं काही वेट असेल त्याचा 50 किलो असेल, ठीक आहे, तर 50 पासून वरती गेन वाला सांगा, तर 50 चा 50 हे जाऊ शकते, म्हणजे 0 गेन झाला. 1 किलोग्रॅम 2 किलो गेन होऊ शकते. एका आठवड्यात किती गेन होणार नाही, जास्तीत जास्त खूप झाला 7-8 किलो होईल, 10 किलो होईल, त्याला 10 किलो मानून घेतो. पण शेवटची नाही बोलायचा. हे तर आठवड्याचा शेवटचा रिझल्ट आहे. पण मधात जे गेन झाला आठवडाभर ते सुद्धा सांगा लागते. परत सांगितलं तुम्हाला, एक एक थेंब वाढत असते, एक एक थेंब कमी होत असते. जे काही आहे तर एक एक थेंब म्हणजे 0 पासून 10 पर्यंत जेवढे ग्रॅम्स आहे आपल्याजवळ, सर्व ग्रॅम वाढून 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 10 किलो वाढलं बिचारा शेवटी. म्हणजे इंटरवल सांगता येते, मधले सगळे नंबर इनफायनाइट नंबर्स आर अटेंडेड. ते गेन मध्ये अटेंड झाले. हेन्स इट इज कंटिन्युअस रैंडम. इनफायनाइट आहे, देअरफॉर इट इज कंटिन्युअस. एवढा आन्सर लिहिलं तरी चालते. गिवन रैंडम वेरिएबल, हे आहे तुमचं रैंडम वेरिएबल. रैंडम वेरिएबल इज कंटिन्युअस. इनफायनाइट असते बोले, इनफायनाइट वाले कंटिन्युअस असतात. गिवन रैंडम वेरिएबल इज, असे लिखलं, इज इनफायनाइट. याची गरज नाही आहे. देअरफॉर इट इज कंटिन्युअस रैंडम वेरिएबल. संपला. टेक वन मोर. 20 white rats are available for an experiment. 12 are male. या 20 रॅट्स आहेत, त्याच्यात 12 मेल आहे, म्हणजे 8 फिमेल झाले. सायंटिस्ट सिलेक्ट रॅन्डमली 5 रॅट्स. सायंटिस्ट काय करते, त्याच्यातले 5 उंदीर जे असतात ते सिलेक्ट करते. आणि यक्स काय दिलाय, यक्स नंबर ऑफ फिमेल रॅट सिलेक्टेड ऑन अ स्पेसिफिक डे. 5 रॅट सिलेक्ट करते आणि त्याला एक्स काय घेतला, नंबर ऑफ फिमेल रॅट्स. बोलो, नंबर ऑफ फिमेल रॅट किती राहू शकतात. एक्स इज इक्वल टू, सो
टोटल 20 रॅट आहे. 20 रॅट मधून उचलायचं आहे आपल्याला, सिलेक्ट करायचं आहे. आणि 12 रॅट मेल आहे. बोलो जे 5 सिलेक्ट केले आपण, 5 रॅट सिलेक्ट करायचे. दॅट मे कंटेन 0 फिमेल रॅट. सर्वचे सर्व मेल रॅट येऊ शकतात. एकही फिमेल येऊ शकते, 4 मेल येऊ शकते, 2 येऊ शकते, 3, 4, जास्तीत जास्त 5 सिलेक्ट करायचा आहे तर 5चे 5 फिमेल येऊ शकतात. बिकॉज 8 फिमेल आहे. सो हे आपला फायनाइट सेट झाला. So I have written the answer. Given random variable x is finite. Yeah, finite value है. And therefore it is discrete random variable. आणि x चे व्हॅल्यू लिहून टाका. It is the range. इथं आपण आजचा दिवस थांबतो, काऊन की पुढे आपल्याला जो कंटेंट शिकायचा आहे आणखीन घेता आला असतं, परंतु जो कंटेंट आपल्याला शिकायचा आहे तो थोडा लांबते. उद्या पाहू.